नमस्कार, मी संजय वरकड. आपण पाहतात न्यूज यात्रा. राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतींच्या निवडणुका जाहीर केलेल्या आहे. या निवडणुकांच्या अर्ज दाखल करायला 10 नोव्हेंबर रोजी सुरुवात होणार आहे. 17 नोव्हेंबर ही अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असेल. निवडणुकांसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान होईल आणि मतमोजणी 3 डिसेंबर रोजी होईल. त्यामुळे आपल्या आता लक्षात आलं असेल की विरोधी पक्षांनी काढलेले मोर्चे, त्यानंतर निवडणूक आयोगाची घेतलेली भेट आणि त्याचबरोबर दुबार मतदारांची यादी वगळण्यासाठी विरोधी पक्ष जे आग्रही भूमिका घेत आहे त्याला राज्य निवडणूक आयोगाने अजूनही कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद दिलेला नाही. एक मात्र खरं आहे की या सगळ्या पत्रकार परिषदेमध्ये राज्य निवडणूक आयोगाने दुबार मतदारांच्या मार्फत किंवा दुबार मतदान जिथं नोंदणी झालेली आहे त्यातून होणारं बोगस मतदान रोखण्यासाठी काही उपाययोजना केल्याचं जाहीर केलं. इतकंच काय ते या सगळ्या विरोधी पक्षाच्या आंदोलनाला आलेले यश असं आपल्याला म्हणावं लागेल. दुबार मतदानाविषयी राज्य निवडणूक आयोग काय म्हणतो ते आपण आधी ऐकूयात. मतदार यादीच्या बाबतीत जे संभाव्य दुबार नावाबाबत राज्य निवडणूक आयोगाने पूर्ण दक्षता घेतलेली आहे. राज्य निवडणूक आयोगाने त्यांच्या सिस्टीमवर टूल विकसित केलेला आहे आणि या टूलच्या माध्यमाने प्रत्येक नगरपरिषद नगरपंचायतीमधील प्रभागामध्ये संभाव्य दुबार मतदार हे डबल स्टार असे चिन्ह त्याच्या पुढे आलेले आहे. जिथे जिथे अशा प्रकारचे डबल स्टार आलेले आहे तिथे संबंधित अधिकारी संबंधित मतदारांना कॉन्टॅक्ट करून तो कुठल्या प्रभागामध्ये आणि तो कुठल्या मतदान केंद्रामध्ये तो मतदान करेल याची माहिती घेईल. त्यासोबतच त्याचं नाव, त्याचं लिंग, त्याचा फोटोग्राफ आणि त्याचा पत्ता या सर्व बाबी सुद्धा तपासेल. ज्या मतदान केंद्रामध्ये त्यांनी ऑप्शन दिलेला आहे त्या मतदान केंद्रामध्ये त्याला मतदानाची सोय असेल आणि इतर मतदान केंद्रामध्ये त्याला मतदान करता येणार नाही. ज्या मतदारांच्या नावानं पुढे डबल स्टार आलेला आहे, दुबार मतदार म्हणून डबल स्टार आलेला आहे, पण त्यांनी काही प्रतिसाद दिला नाही तर सर्व मतदान केंद्रावर त्याचं डबल स्टार म्हणून नोंद होईल आणि असा मतदार मतदान केंद्रावर आल्यानंतर त्याच्याकडून एक डिक्लेरेशन घेतलं जाईल की या मतदान केंद्राव्यतिरिक्त इतर मतदान केंद्रामध्ये त्यांनी मतदान केलं नाही किंवा या मतदानानंतर दुसऱ्या मतदान केंद्रावर तो मतदान करणार नाही. म्हणजे एकाच मतदान केंद्रावर त्याला मतदान करता येईल. ऑफकोर्स त्याच्या ज्या वेगवेगळे जे अधिनियम आहेत आणि नियम याच्यामधल्या मतदारांच्या पात्रतेविषयी ज्या तरतुदी आहेत त्या ऑफकोर्स प्रिसाइडिंग ऑफिसर या तपासून घेतील. आपण आता निवडणूक आयोगाचं म्हणणं ऐकलेलं आहे. राज्य निवडणूक आयोगाने कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे विरोधकांनी आता पुन्हा एकदा आंदोलनाची काय भूमिका घ्यायची आहे याबाबत खलबतं सुरू केलेली आहे. या आंदोलनाच्या बाबतीमध्ये न्यूज यात्रा त्यावर लक्ष ठेवून असणारच आहे. परंतु नगरपालिका आणि नगर पंचायतीच्या निवडणुकानंतर तातडीने महानगरपालिकांच्या आणि जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या सुद्धा निवडणुका जाहीर होतील असंही सुतोवाच या पत्रकार परिषदेमध्ये राज्य निवडणूक आयोगाने केलेला आहे. त्यामुळे एकूणच काय तर विरोधकांचं आंदोलन एका बाजूला आणि राज्य निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टाचा हवाला देऊन किंवा सुप्रीम कोर्टाचा आदेशाचं पालन करण्यासाठी या निवडणुका लांबवता येणार नाही असं एका अर्थाने आता स्पष्ट केलेलं आहे. या पुढच्या काळामध्ये न्यायालयाचे दरवाजे ठोठावू असं विरोधी पक्ष सांगत असले तरी न्यायालय त्यांना कितपत प्रतिसाद देतात यावरही आता अनेकांनी शंका कुशंका निर्माण केलेल्या आहे. त्याचं कारण असं आहे की राज्य निवडणूक आयोग ही एक स्वतंत्र कार्यप्रणाली आहे आणि त्यांच्या कामकाजामध्ये शक्यतो निवडणूक आयोग हस्तक्षेप करत नाही हा आजवरचा इतिहास आहे. असं असलं तरी विरोधी पक्ष कोणत्या मुद्द्यांना घेऊन न्यायालयाचे दरवाजे ठोठावतो तेही आपल्याला बघावं लागणार आहे. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की राज ठाकरे यांनी असं जाहीर केलं होतं की या निवडणुका जाहीर झाल्या तर आम्ही आमची भूमिका जाहीर करू. कारण निवडणूक आयोगाने विरोधी पक्षाला एक मुदत दिली होती की त्या मुदतीनंतर आम्ही आपल्याला आमचं म्हणणं कळू. प्रत्यक्षात निवडणूक आयोगाने विरोधी पक्षाला कोणतीही माहिती न देताना थेट निवडणुकाचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे आणि टप्प्याटप्प्याने ते राहिलेल्या निवडणुकांचाही कार्यक्रम जाहीर केले याचाही सुतोवाच निवडणूक आयोगाने केलेला आहे. त्यामुळे विरोधी पक्षांसमोर एक मोठा पेच आत्ताच्या घडीला तरी निर्माण झालेला आहे की आपण आता निवडणूक आयोगानुसार निवडणुकीच्या निर्णयाला सामोरं जायचं की त्याला वेगळ्या पद्धतीने उत्तर द्यायचं हा सगळ्यात मोठा पेच आहे. निवडणूक आयोगाने याशिवाय
निवडणुकीमधील खर्चाच्या काही मर्यादा वाढवलेल्या आहेत, तो काही फार उमेदवारांच्या दृष्टीने महत्त्वाचा विषय नाही. कारण या निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या खर्चापेक्षा कितीतरी पटीने महाग झालेल्या आहेत. त्यामुळं त्या खर्चाच्या मर्यादांवर चर्चा न केलेलीच बरी. तरीसुद्धा इथून पुढच्या काळामध्ये विरोधी पक्ष नेमकी काय भूमिका घेतो, न्यायालयाचे दरवाजा ठोठावतानाच तो निवडणुकीवर बहिष्कार टाकतो का, या बाबतीतही आपल्याला लक्ष ठेवावं लागणार आहे. त्यावर आपण वेळोवेळी चर्चा करतच राहू. त्यामुळं आपण पाहत राहा न्यूज यात्रा. हे आहे आपलं चॅनल.